तर पूर्व द्रुतगती मार्गापासून LBS रोडला जोडणारा विक्रोळी ब्रिज लवकरच सुरू होणार आहे। या ब्रिजचं काम 100% पूर्ण झालंय। 5 वर्षांपूर्वी मुंबई महापालिका आणि रेल्वेच्या वतीनं फाटक बंद करून विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी सुरू केली होती। विक्रोळी ब्रिज वाहतुकीस खुला झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार आहे। विक्रोळी पूर्वेकडून पश्चिमेकडे जोडला जाणारा विक्रोळी ब्रिज हा आता पूर्ण झालेला आहे आणि अंतिम काम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। विक्रोळी ईस्ट मधून वेस्टला जाण्यासाठी म्हणजेच विक्रोळीच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून LBS रोडला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो आणि मागच्या 5 वर्षापासून या पूलचं काम जे आहे ते सुरू होतं। आता हे काम जे आहे ते फक्त पूर्ण झालेलं आहे। अंतिम टप्प्यातला काम म्हणजे अगदी साफसफाई असेल किंवा रंगरंगोटी असेल आणि पथदिव्यांचं काम सुद्धा आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून हा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वेच्या वतीनं हा पूल जो आहे तो आता उभारण्यात आलेला आहे आणि जवळपास 18 तुळ्यांचा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर अखेर हा पूल आता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन हरी नेगी सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।